श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका आणि हरतालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया या करत असतात, मग त्या विवाहित असू द्या किंवा कुमारिका। पण या पूजेमध्ये महत्त्व असतं ते 16 प्रकारच्या पत्री वाहण्याचं, अर्थात 16 प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात। पण ते 16 प्रकारचे झाड कोणते आहेत किंवा कोणत्या आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा त्यावर बराचसा गोंधळ सुद्धा आहे की नक्की ती 16 पानं कोणती। तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। चला आता वळूया हरतालिकेच्या पूजेकडे। हरतालिकेचं व्रत हे भाद्रपद मध्ये केलं जातं आणि ते भाद्रपद तृतीयेला केलं जातं आणि हे यावर्षी 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार या दिवशी आलेलं आहे। तर या हरतालिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करत असतात मनासारखा पती मिळावा म्हणून, आणि सगळ्या विवाहित स्त्रिया करत असतात त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून। माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचे हे व्रत केलं होतं अशी कथा देखील आहे। या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो, शिव पार्वतीचं पूजन केलं जातं। पण या पूजेचं वैशिष्ट्य हे असतं की या पूजेमध्ये वाळूने महादेवांची पिंड बनवली जाते आणि महादेवांची पूजा केली जाते। या पूजेमध्ये 16 प्रकारची झाडाची पानं अर्थात 16 प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात। त्या पत्रींची नावं कोणकोणती आहेत आणि त्या पत्री वाहताना कोणत्या देवदेवतींचं नाव घ्यायचं आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। पण त्याआधी एक छोटीशी आठवण, ती म्हणजे हरतालिकेची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हरतालिकेची पूजा संदर्भातील व्हिडिओ सुद्धा येणार आहे आणि तो देखील नक्की पहा। आता वळूया 16 पत्री कोणत्या या मुद्द्याकडे। यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बिल्वपत्र, अर्थात बेल। महादेवांना बेल खूप प्रिय आहे, सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून बेलाचं पान या पूजेमध्ये असतं आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमाये नमहा या मंत्राचा जप केला जातो। श्री उमाये नमहा शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारचे मंत्र म्हणून बिल्वपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं। त्यानंतर दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा। आघाडा अर्पण करताना श्री गौरेन नमहा गणपती आणि शक्तींचं स्मरण करत श्री गौरेन नमहा असं म्हणत आघाडा हा शिवपिंडीवरती अर्पण केला जातो। त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे मालती। मालतीची पानं सुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वतीन नमहा असं म्हणत शिवशक्तींचं स्मरण हे केलं जातं। चौथा म्हणजे दुर्वा। श्री दुर्गायेन नमहा म्हणत दुर्वा या अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक्तींचं स्मरण यावेळेस केलं जातं। त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थात चापा। चापा वाहताना श्री काल्ये नमहा असं म्हणत महाकालीचं स्मरण करत हा चापा अर्पण केला जातो। सहावा प्रकार करवीर अर्थात कण्हेर। कण्हेरीची पानं अर्पण केली जातात आणि कण्हेरीची पानं अर्पण करताना श्री भवानी नमहा असं म्हणत शक्तींचं स्मरण हे केलं जातं। त्यानंतर सातवा प्रकार बद्री अर्थात बोर। बोरीचं पान अर्पण करताना श्री रुद्रायेन नमहा असं म्हणत शिवशक्तींचं स्मरण करत हे पान अर्पण केलं जातं। आठवा प्रकार म्हणजे रुई। रुईची पानं अर्पण केली जातात आणि ही अर्पण करताना शर्वायेन नमहा असं म्हणत या मंत्राचा जप केला जातो आणि हनुमान आणि शिवशक्तींचं स्मरण केलं जातं। नववा प्रकार म्हणजे तुळस। तुळस सुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चंडिकाये नमहा असं म्हणत विष्णू आणि शक्तीचे स्मरण केलं जातं। त्यानंतर 10वा प्रकार म्हणजे मुनिपत्र। मुनिपत्र म्हणजे दवना। जो दवना आपण खंडोबाला अर्पण करतो त्या दवनाला मुनिपत्र असं म्हणतात। हा दवना अर्पण करताना श्री ईश्वराये नमहा असं म्हणत निर्गुणाचं स्मरण हे केलं जातं। 11वा प्रकार म्हणजे दाडिमी। दाडिमी म्हणजे डाळिंबाची पानं अर्पण केली जातात आणि श्री शिवाय नमहा म्हणत शिवशक्तीचे स्मरण केले जाते।
12वा प्रकार म्हणजे धोत्रा. धोत्र्याची पानं अर्पण करताना श्री अर्पणाये नमहा म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं. त्यानंतर 13वा प्रकार जाई जुईची पानं अर्पण करताना श्री धात्रे नमहा या मंत्राचा जप करत शक्तीचं स्मरण केलं जातं. त्यानंतर 14वा प्रकार म्हणजे माका. माकेची पानं अर्पण करताना श्री मृडाये नमहा असं म्हणत महाकालीचं स्मरण केलं जातं. 15वा प्रकार म्हणजे बकुळ. बकुळीची पानं अर्पण करताना श्री गिरिजाये नमहा असं म्हटलं जातं आणि गणपती शक्तीचं स्मरण केलं जातं. आणि शेवटचा 16वा प्रकार म्हणजे अशोक. श्री अंबिकाये नमहा म्हणत अशोकाची पानं ही अर्पण केली जातात आणि ब्रह्म या शक्तीचं स्मरण केले जाते. तर या होत्या 16 प्रकारच्या पत्री. पण आता काळ बदललेला आहे. आपल्याला पूजा करताना या 16 प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही. त्यामुळे ज्या मिळतील जेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या तरी पूजेचं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि पूजा पूर्ण होते. कारण शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या 16 पत्री मिळणं शक्यच नसतं. आणि म्हणून मनामध्ये कुठलीही शंका न येऊन देता ज्या पत्री मिळतील त्या घ्याव्यात आणि श्रद्धा भक्तीने त्या महादेवांना अर्पण कराव्यात. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवावी. श्रद्धेने अर्पण केलेले एक फूल सुद्धा देव स्वीकारत असतो. मनात श्रद्धा मात्र हवी. पण तुम्ही गावात राहत असाल, तुम्हाला या सगळ्या पत्री मिळणे शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्कीच या 16 प्रकारच्या पत्री यांचा समावेश करू शकता. भावपूर्ण पद्धतीने 16 प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्व शिवतत्वा प्रवाह आकृष्ट होते. हरतालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवांची पूजा करताना माता पार्वतीची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पांची देखील पूजा केली जाते. ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी आहे. परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्रीचं महत्त्व मात्र सगळीकडे सारखं आहे. 16 प्रकारच्या पत्री जरी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी झाडं आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. झाडांचं औषधी महत्त्व सुद्धा आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याकडे असलेले सण वार व्रत वैकल्ये हे आपल्या निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो आणि त्याचंच महत्त्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये त्या वनस्पती समाविष्ट केल्या जातात. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, या पूजा व्रत वैकल्य किंवा सणवार करत असताना आपण या वनस्पतीची जोपासना करू शकतो किंवा आपल्या अवतीभोवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार करायला हवा. आणि यापैकी एक तरी वनस्पती आपण या दिवशी लावायला सुद्धा हवी, जेणेकरून निसर्गाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडेल. आणि शिवशक्तीचे पूजन म्हणजेच काय तर शिव आणि प्रकृतीचे पूजन. जेव्हा या वनस्पतीचे महत्त्व समजून घेऊन आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावू तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा ही सफल होईल. तेव्हा कुठल्याही प्रकारचं व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे साहित्य, त्यामध्ये वाहिल्या जाणारी फुलं पत्री या सगळ्या गोष्टीचं महत्त्व समजून घेऊनच ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळतो, यात काही शंका नाही. जर यापैकी तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच त्या पत्री वाहत असताना तो मंत्र म्हणून पत्री अर्पण करा. तसेच तुमच्याकडे वाळू किंवा सखीच्या मूर्ती नसतील तर हरतालिकेची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झाला आहे, तो देखील नक्की पहा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.